ब्रिक्स विरुद्ध अमेरिकन डॉलर. जागतिक अर्थव्यवस्थेत डॉलरची मक्तेदारी खरोखरच संपुष्टात येणार का? आज जगात एक अशी आर्थिक व्यवस्था आहे जिथे एकच देश अमेरिका त्यांच्या चलनाच्या जोरावर संपूर्ण जगावर प्रभाव टाकतोय. डॉलर फक्त एक करन्सी नाही, तर तो जागतिक सत्तेचं प्रतीक आहे. पण आता ब्रिक्स देशांनी या व्यवस्थेला आव्हान दिलं आहे. प्रश्न आहे, हा फक्त आवाज आहे का, की खरंच डॉलरचं साम्राज्य डगमगायला लागलं आहे? डॉलरची ताकद फक्त अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमुळे नाही, तर पूर्ण इकोसिस्टममुळे आहे. जगातील बहुतेक देशांचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह डॉलरमध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर डिफॉल्ट करन्सी आहे. स्विफ्ट, IMF, वर्ल्ड बँक यांसारख्या संस्था डॉलर केंद्रित आहे आणि तेल व्यापार तोही डॉलरमध्येच होतो. म्हणजेच डॉलर हा नेटवर्क इफेक्टवर चालतो. जितके जास्त लोक वापरतात तितका तो मजबूत होत जातो. आता ब्रिक्स देशांचा मुद्दा फक्त आर्थिक नाही, तर जिओपॉलिटिकल आहे. अमेरिका डॉलरचा वापर एक इकॉनॉमिक वेपन म्हणून करते. रशियावरती निर्बंध आणले गेले. इराण, व्हेनेझुएलावर आर्थिक दबाव टाकण्यात आला. म्हणजेच डॉलर = नियंत्रण. म्हणून इतर देशांना धोका वाटतो की उद्या आपल्यावरही असं होऊ शकतंय. दुसरी गोष्ट, स्वतंत्र आर्थिक ओळख. चीन, भारत यांसारखे देश आता स्वतःच्या ताकदीवर उभे राहू इच्छितात. स्वतःच्या चलनात व्यापार केला तर डॉलरची गरज कमी होते आणि देश आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतो. तिसरी मोठी गोष्ट, जागतिक शक्ती संतुलन बदलते. ब्रिक्स देशांचा GDP आणि लोकसंख्या वाढते आहे, तर पश्चिमी देशांची पकड तुलनेने कमी होत आहे. म्हणूनच हे देश आता प्रश्न विचारतायत, नियम फक्त पश्चिमी देशच का ठरवणार? आता फक्त बोलणं नाही, ब्रिक्स देशांनी कृती सुरू केली आहे. डॉलरायझेशन म्हणजेच डॉलरशिवाय व्यापार. भारत, रशिया रुपयात व्यवहार करत आहे. चीन युआनमध्ये तेल खरेदी करत आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक IMF आणि वर्ल्ड बँकला पर्याय म्हणून उभा राहत आहे. अल्टरनेटिव्ह पेमेंट सिस्टम स्विफ्टला पर्याय तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ब्रिक्स कॉमन करन्सीची चर्चा देखील सुरू आहे. पण ती अजून फक्त संकल्पना आहे. पण वास्तव थोडं वेगळं आहे. ब्रिक्स देशांमध्ये एकता नाही. भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. वेगवेगळी आर्थिक धोरणं आहे. जगाचा विश्वास अजूनही डॉलरवर आहे, ब्रिक्स करन्सीवरती नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्याकडे अजून पूर्ण आर्थिक सिस्टम तयार झालेली नाही. म्हणूनच ब्रिक्स अजून पूर्ण पर्याय बनू शकलेले नाहीत. भारताची भूमिका इथे खूप महत्त्वाची आहे. भारत संतुलित धोरण वापरतोय, रुपयात व्यापार वाढवतोय, पण डॉलर पूर्णपणे सोडत नाही. फायदा म्हणजेच डॉलरवरील अवलंबित्व कमी होतंय, पण धोका देखील आहे. जागतिक अस्थिरता निर्माण होते आणि चीनचं वर्चस्व वाढते. आता सगळ्यात मोठा प्रश्न, डॉलरची मक्तेदारी संपणार का? तर उत्तर आहे नाही, पण कमी होऊ शकते. कारण डॉलर अजूनही स्टेबल आहे, ट्रस्टेड आहे आणि जागतिक सिस्टमवर आधारित आहे. पण बदल सुरू झाला आहे. मल्टी करन्सी वर्ल्ड तयार होत आहे, जिथे डॉलरसोबत युआन, युरो आणि इतर चलनांचाही वापर वाढेल. डॉलर विरुद्ध ब्रिक्स ही फक्त करन्सी वार नाही, ही आहे जागतिक सत्ता बदलण्याची प्रक्रिया. आज डॉलर राजा आहे, पण भविष्यात कदाचित एकच राजा नसेल. जग एका नव्या आर्थिक युगाकडे जात आहे, जिथे अनेक शक्ती असतील आणि एकाच चलनाची मक्तेदारी नसेल. तुम्हाला काय वाटतंय, डॉलरची सत्ता टिकेल का, की ब्रिक्स गेम बदलणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.